बार्शी टाकळी तालुक्यातील अंजनी खुर्द येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी श्रीमद भागवत ग्रामगीता सप्ताहाला सुरुवात झाली आहे। 7 दिवस चालणाऱ्या या सप्ताहात भौरत अकोला येथील हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज तावरे हे श्रीमद भागवत पुराण व ग्रामगीतेचे तत्वज्ञान प्रवचन करीत आहेत। 7ही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे। त्यानुसार 26 जानेवारी रोजी रात्री 8 ते 10 श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, दिनांक 27 जानेवारी श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ वरखेड बुद्रुक यांचं भजन, 28 जानेवारी किन्ही रोकडे येथील हरिभक्त परायण चिरंजीव वेदांत महाराज रोकडे यांचे कीर्तन, 29 जानेवारी बार्शी टाकळी तालुका श्री गुरुदेव मित्र भजन मंडळ यांचे भजन, 30 जानेवारी पिंपरी खुर्द येथील हरिभक्त परायण कुमारी वैष्णवीताई काळे यांचे कीर्तन, 31 जानेवारी खरडगाव येथील हरिभक्त परायण कुमारी अनुष्का दिदी मोहोड यांचे कीर्तन, 1 फेब्रुवारी पारंपरिक दांडी पौर्णिमा उत्सव, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज तावरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे। 12 वाजता चिरंजीव योगेश सहदेव प्रधान अंजनी खुर्द यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। तर 7ही दिवस शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था श्री पंजाबराव राठोड अजनी यांच्या वतीने करण्यात आली आहे। सायंकाळी 5 वाजता भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे। रात्री 8 वाजता श्री सोपीनाथ महाराज मंदिरात तीर्थप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे। परिसरातील भाविकांनी या ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांच्या व गावकऱ्यांच्या वतीने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ बार्शी टाकळी तालुका सेवाधिकारी श्री देवीदास कावरे यांनी केला आहे। प्रदीप गावंडे, जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।